घरासाठी, ऑफिससाठी, रेस्टॉरंटसाठी, हॉटेलसाठी फर्निचर शोधतात? आम्ही घेऊन आलो आहोत फर्निचर मध्ये व्हरायटीज, डिझाईन्स. तर आजच भेट द्या MIDC कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूमला. फिजिन्स फर्निचर मॉल कुडाळ, बेस्ट फर्निचर स्टोअर. आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर, तीही विविध डिझाईन मध्ये. आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता. आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट, बेड, चेअर्स, डायनिंग टेबल, लाकडी पाळणा, तीही एकाच दालनामध्ये. विम्याची सोय, टिकाऊ आणि दर्जेदार, 10 वर्षांची वॉरंटी, घरपोच सुविधा आणि कुशल कामगार. आजच संपर्क साधा. फिजियम फर्निचर मॉल, 3050 MIDC कुडाळ, सिंधुदुर्ग. मोबाईल नंबर 9605315715 आणि 9325108501. भंडारी एज्युकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सैनिकांना पाठविल्या 30,200 राख्या. देशाच्या सुरक्षेसाठी सीमेवर सैनिक आपले कर्तव्य बजावत असून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सैनिकांना राख्या पाठविण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. विद्यार्थिनींनी पाठविलेल्या राख्यांनी सैनिकांचे मनगट अधिक मजबूत होईल. या राखीरूपी प्रेमाची आठवण सैनिक नेहमीच ठेवतील, असे प्रतिपादन मालवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी येथे बोलताना व्यक्त केले. सीमेवर पहारा देणारे आणि देशाचे रक्षण करणारे सैनिक हे आपले भाऊच असून त्यांच्याप्रती प्रेम, आदर व कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीने रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने एक राखी सैनिकांसाठी, सीमेवरच्या भावांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. यावर्षी या उपक्रमाचे 9वे वर्ष होते. या उपक्रमांतर्गत भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी तब्बल 30,200 एवढ्या विक्रमी राख्या बनवून देशाच्या विविध सीमेवर कार्यरत असलेल्या भारतीय सैन्यातील लष्कर, वायुदल व नौदल अशा तिन्ही दलांच्या सैनिकांना पाठविण्यात आल्या. या निमित्त आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज व भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे मालवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, माजी विद्यार्थी व माजी सैनिक राजाराम वराडकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, संस्था पदाधिकारी दशरथ कवटकर, जॉन नरोना, प्राचार्य हनुमंत तिवले आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला, तर विद्यार्थिनींनी मान्यवरांना राख्या बांधल्या. प्राध्यापक पवन बांदेकर यांनी प्रास्ताविक करत विद्यार्थिनींनी बनविलेल्या राख्या भारताच्या अंदमान ते सियाचीन, ग्लेशियर, भुज, पंजाब, जम्मू काश्मीर, डोकलाम, अरुणाचल प्रदेश अशा विविध लष्करी सीमेवर तसेच मुंबई, कोचीन, कारवार अशा नौदलांच्या तळावर आणि वायुदलाच्या सैनिकांना राख्या पाठविण्यात येतात. सैनिकांकडून राख्या मिळाल्यावर प्रतिसादही मिळतो असे सांगितले. यावेळी माजी सैनिक राजाराम वराडकर यांनी तिन्ही सैनिक दलामध्ये युवकांची गरज असून मुले व मुलांनी सैन्य भरतीसाठी प्रयत्न करावेत असे सांगितले. तर अध्यक्षीय भाषणात साबाजी करलकर यांनी 30,000 एवढ्या राख्या विद्यार्थिनींनी कमी वेळात बनविणे ही कौतुकास्पद गोष्ट असून उत्तरोत्तर राख्यांची संख्या वाढत राहो असे सांगत शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान अशा घोषणा दिल्या. या राख्या पोस्टाद्वारे सैनिकांना पाठविण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ वैभवी वाक्कर गोडकर यांनी केले. आभार पूजा कदम यांनी मानले.
यावेळी प्राध्यापक गुरुदास दळवी, प्राध्यापक गणेश सावंत, प्राध्यापिका स्नेहल पराडकर, प्राध्यापक अजित परुळेकर, प्राध्यापिका संगीता पराडकर, प्राध्यापिका प्राजक्ता कोरगावकर, माजी विद्यार्थी सौ प्रवीणा शिंदे, भूषण मेतर, सोहम कांबळी, श्रीराज बांदेकर आदी उपस्थित होते. नंबर 1 निर्धार न्यूज, मालवण.